नमस्कार मित्रांनो, आज आपण तिसरा चॅप्टर बघणार आहोत हायड्रोलिक्सचा. हायड्रोकायनॅमेटिक्स अँड हायड्रोडायनामिक्स. त्याच्यात सगळ्यात पहिले टाइप्स ऑफ फ्लो बघणार आहे मित्रांनो. टाइप्स ऑफ फ्लो 2 मार्काला येऊ शकतं. तर टाइप्स ऑफ फ्लो कोणते कोणते? स्टेडी फ्लो, अनस्टेडी फ्लो, नंतर युनिफॉर्म फ्लो, नॉन युनिफॉर्म फ्लो, नंतर लॅमिनार फ्लो, टर्बुलंट फ्लो, नंतर कॉम्प्रेसिबल फ्लो, इनकॉम्प्रेसिबल फ्लो, रोटेशनल फ्लो, इरोटेशनल फ्लो. आपल्याला जेवढे सिलेबसला आहे तेवढे आपण बघणार आहे मित्रांनो. तर त्यातलं पहिलं आहे स्टेडी आणि अनस्टेडी फ्लो. तर बघा, स्टेडी म्हणजे काय? द द फ्लो इज सेड टू बी स्टेडी when the flow characteristics such as a velocity, density, pressure and temperature do not change with time. जर फ्लुइड कॅरेक्टरिस्टिक्स जर विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नसत तर त्याला काय म्हणायचं? स्टेडी फ्लो. फ्लुइड कॅरेक्टरिस्टिक्स जर विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नसत तर त्याला काय म्हणायचं? स्टेडी फ्लो. जसं की डेन्सिटी आहे, वेलॉसिटी आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नसत. एक्झाम्पल बघा मित्रांनो, वॉटर फ्लोईंग थ्रू द टॅप ऍट कॉन्स्टंट रेट. पाण्याच्या तुट्टी मधून जे पाणी येणार असतं कॉन्स्टंट रेटनी, तर त्याला काय म्हणतो आपण? त्याला कोणता फ्लो म्हणतो आपण? स्टेडी फ्लो. हा, तर याच्यात लिहायचं डो पी बाय डो टी इज इक्वल टू 0. डो पी बाय डो टी, डो पी बाय डो टी म्हणजे असं पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू टी इज इक्वल टू 0 म्हणजे चेंज होत नाही. प्रेशर विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही. वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही. डेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही. जर तुम्हाला डिफरन्स आला तर डेफिनेशन, एक्झाम्पल, हे इक्वेशन्स लिहून टाकायचे. अनस्टेडी फ्लो, द फ्लो इज अनस्टेडी इफ द वेलॉसिटी अँड अदर कॅरेक्टरिस्टिक्स, असं लिहिलं जातं. द फ्लो इज सेड टू बी अनस्टेडी when the flow characteristics do not changes with respect to, changes with respect to, चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेंज होता असेल तर त्याला म्हणायचं अनस्टडी. चेंज होता नहीं होता होगा तो उसको बोलने का स्टडी. और चेंज होता होगा तो उसको बोलने का अनस्टडी. जर चेंज होत असेल तर त्याला म्हणायचं अनस्टडी आणि चेंज होत नसेल तर त्याला काय म्हणायचं? स्टेडी. हा, इन केस ऑफ कॅनल एक्झाम्पल आहे, वेन द रेग्युलेटर इज जस्ट ओपन अँड द फ्लो इज अनस्टडी. कॅनलचं जर रेग्युलेटर एकदम उघडलं किंवा पाणी आलं, समज आपल्या म्युन्सिपल पार्टीचं आल्या आल्या कसं पाणी असतं, एकदम प्रेशरने असतं, कमी जास्त चेंजेस होत राहत. तर ते एक्झाम्पल आहे अनस्टडी फ्लोच. 2-2 एक्झाम्पल लिहू शकता तुम्ही मनाने. डो पी बाय डो टी, फक्त इथं काय करायचं? नॉट इक्वल टू 0 ची लाईन मार्क. नॉट इक्वल टू 0 हे झालं स्टेडी आणि अनस्टेडी. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात. नंतर पुढचा डिफरन्स समजलं हे. नंतर पुढचा डिफरन्स बघा मित्रांनो, युनिफॉर्म फ्लो आणि नॉन युनिफॉर्म फ्लो. आता युनिफॉर्म फ्लो आणि नॉन युनिफॉर्म फ्लो म्हणजे काय? इकडे बघा मित्रांनो, द फ्लो इन विच वेलॉसिटी ऍट अ गिव्हन टाइम डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू स्पेस. स्पेस नुसार जर चेंज होत नसेल, बघा ही डायग्राम मोठी करून दाखवतो. म्हणजे सारखा फ्लो एका पाईप मधून जर फ्लो व्हायला लागला कॉन्स्टंट रेटनी तर तो झाला युनिफॉर्म. सारख्या डायमीटरच्या पाईप मधून आणि वेगवेगळ्या डायमीटरच्या पाईप मधून जर फ्लो होत असेल तर तो झाला नॉन युनिफॉर्म. बघा, पाईपचं डायमीटर व्हॅरी झालं तर नॉन युनिफॉर्म. समजलं? द फ्लो जिथं वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल विथ रिस्पेक्ट टू स्पेस त्याला म्हणायचं युनिफॉर्म. ऍट अ गिव्हन टाइम लिहिलं नाही तर चालतं. फ्लो इन विच वेलॉसिटी ऍट अ गिव्हन टाइम डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू स्पेस. हे महत्वाचं आहे. वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू स्पेस अगर चेंज नाही होती होगी, चेंज होत नसत तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म. आणि जर चेंज होत असेल तर त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म. जसं की इथं बघा, युनिफॉर्म म्हणजे सारख्याच पाईपचं डायमीटर, इथं वेगवेगळे. तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. एक्झाम्पल लिहायचं, 4-4 डिफरन्स नीट लिहून टाकायचे. डायग्राम काढली नाही तर चालते. डो व्ही, बोर्डाला काढायची डायग्राम. डो व्ही बाय डो एस विथ रिस्पेक्ट टू टी, सॉरी टी कॉन्स्टंट ठेवायचं. टी कॉन्स्टंट, टाइम चेंज होते, इज इक्वल टू 0. वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू स्पेस चेंज नहीं होती होगी तो उसको बोलते यूनिफॉर्म. चेंज होती होगी तो उसको बोलते. अंडरस्टैंड? दिस टर्म इज जनरली अप्लाइड टू फ्लो इन चॅनल्स. लक्षात. आणि इफ द पाईप इज आयदर कन्व्हर्जिंग और डायव्हर्जिंग, एक्झाम्पल दिलं. किंवा तुम्ही असं लिहिलं सेम डायमीटर पाईप मधून जो फ्लो व्हायला तो युनिफॉर्म. आणि
एरिया कमी जास्त असणाऱ्या डायमीटर पाईप मधून फ्लो व्हायला तो नॉन युनिफॉर्म. नंतर नेक्स्ट मित्रांनो, लॅमिनार आणि टर्बुलंट. लॅमिनार आणि टर्बुलंट मध्ये बघा, आता बघा लॅमिनार आणि टर्बुलंट हा सगळ्यात महत्वाचा आहे. मेकॅनिकल ला याच्यात कसं येतं मित्रांनो, मेकॅनिकलच्या पोरांना याच्यात मागच्या 2-3 वर्षात एक्झाम्पल त्यांनी दिले ते आणि आपल्याला टाइप्स ऑफ फ्लो ओळखायचं लॅमिनार आणि टर्बुलंट मध्ये. तर समजून सांगतो मी. हे पहा, द लॅमिनार फ्लो इच पार्टिकल मूव्स इन अ डेफिनेट पाथ. खूप छान दिलेलं आहे. डेफिनेट पाथ. एकाच पाथ मध्ये जर मूव्ह होत असत, याची डायग्राम इथं काढतो हा. जे पार्टिकल्स आहे एकाच पाथनी मूव्ह होत असत, लाईन क्रॉस नसत करत, हा सारखेच मूव्ह होत असत, तर त्याला म्हणायचं लॅमिनार फ्लो. आणि जर द टर्बुलंट फ्लो पार्टिकल्स कंटिन्युअसली मिक्स अँड क्रॉस इच अदर, जर एकाच पाथनी मूव्ह होत नसत, झिगझॅग वेनी मूव्ह होत असत, कसे पण, त्याला म्हणायचं टर्बुलंट. कोणचा फ्लो? टर्बुलंट. हा फ्लो फ्लुइड पार्टिकल दिसत नसते आपल्याला, फ्लुइड पार्टिकल जर एकाच वेने जर मूव्ह होत असत, त्याला म्हणायचं लॅमिनार. आणि जर फ्लुइड पार्टिकल्स जर झिगझॅग वेने जर मूव्ह होत असत, त्याला म्हणायचं टर्बुलंट. फॉर एक्झाम्पल, हा फ्लो थ्रू ब्लड वेन्स, हा रक्तधमन्या असतात ना, त्याच्यामधून जो फ्लो होतो तो लॅमिनार फ्लो असतो, अलाईन कंटिन्युअस फ्लो असतो. किंवा उन्हाळ्यामधल्या नद्या, रिव्हर, हा इन समर सीझन, समर सीझन मधल्या रिव्हर कशा शांत गतीने धावतात, आले. किंवा याचे खूप सारे एक्झाम्पल आहे, कारण की एक्झाम्पल विचारू शकते. कधी पण स्मूथ सरफेस शब्द आला, स्मूथ सरफेस शब्द आला आणि जर विस्कस फ्लुइड असलं तर लॅमिनार फ्लोच लिहायचं. असं येतं, ग्लिसरीन ऑइल ऑन किचन फ्लोर, सरफेसवर जर टाकलं तर तो कोणचा फ्लो आहे? हा लॅमिनार फ्लो. आलं लक्षात? हा जिथं प्रेशर नाहीये तिथं लॅमिनार फ्लो, संत गती, आलं लॅमिनार फ्लो. आणि टर्बुलंट फ्लो म्हणजे धबधब्याचं पाणी, हा वॉटरफॉल, नॅचरल वॉटरफॉल, टर्बुलंट फ्लो. आलं लक्षात? किंवा फ्लड आला, आलं पूर आला, तर पूर आल्यावर पण जो फ्लो होतो तो कोणता असतो? टर्बुलंट. आलं लक्षात? हा जिथे पण प्रेशर इन्व्हॉल्व आहे, म्युन्सिपल पार्टीचं पाणी प्रेशरने आलेलं, तर टर्बुलंट. आलं लक्षात? हा तर इकडे बघा, लॅमिनार फ्लो ऑक्युअर्स ऍट व्हेरी लो वेलोसिटी, कमी स्पीड मध्ये असतो, हा हाय वेलोसिटी मध्ये असतो. लॅमिनार फ्लो ऑक्युअर विस्कस फ्लुइड्स, मी म्हणलं तुम्हाला आता, जिथे घट्ट फ्लुइड आहे तिथे लॅमिनार लिहायचं. हा टर्बुलंट फ्लो ऑक्युअर्स हॅव्हिंग व्हेरी लेस विस्कॉसिटी. आलं लक्षात? रेनॉल्ड्स नंबर काय आहे तुम्हाला सांगणार आहे, फक्त एवढं लक्षात. आता रेनॉल्ड्स नंबरचीच कन्सेप्ट हे झालं की फ्लो, जर रेनॉल्ड्स नंबर 2000 कमी असला तर लॅमिनार फ्लो असतो. त्याचे प्रॉब्लेम पण येते बरं मित्रांनो, हा ते तुम्हाला नंतर सांगा. याची एक्सपेरिमेंट पण आहे. हा रेनॉल्ड्स नंबर जर 2000 कमी असला तर कोणचा फ्लो असतो? लॅमिनार. आणि रेनॉल्ड्स नंबर 4000 जास्त असतो तर कोणचा फ्लो असतो? टर्बुलंट. हा नंतर फ्लुइड पार्टिकल्स मूव्स इन अ लेअर विथ वन लेअर ओव्हर द अदर, कंटिन्युअसली मूव्ह होते, एक लेअर अदर, हे डिसऑर्डरिंग मॅनरने होते. कसे हे नाही लिहिलं तर चालतं. हा 1 2 3 4 आणि हा 5वा एक्झाम्पल, हा विस्कस फ्लो मुवमेंट ऑफ ब्लड. मी तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल सांगितले. वॉटर सप्लाय पाईप्स, सिव्हिअर्स, नॅचरल स्ट्रीम्स, आर्टिफिशियल चॅनल्स, हा कोणचा फ्लो आहे? टर्बुलंट. समजलं लॅमिनार आणि टर्बुलंट फ्लो. नंतर त्याच्यावर खूप येते वर प्रश्न. आता कॉम्प्रेसिबल आणि इनकॉम्प्रेसिबल बघा मित्रांनो, द फ्लो इज सेड टू बी कॉम्प्रेसिबल when the volume of the fluid and density of fluid changes during. जर व्हॉल्यूम चेंज झाला, हा आकार बदलला, म्हणजे इथं व्हॉल्यूम इथं इथं चाललं पिस्टन, जर व्हॉल्यूम चेंज व्हायला, आकार बदलला, त्याला म्हणायचं कॉम्प्रेसिबल फ्लुइड. द फ्लो इज सेड टू बी कॉम्प्रेसिबल when volume of the fluid and density of the fluid changes. व्हॉल्यूम आणि डेन्सिटी जर चेंज होत असेल त्याला म्हणायचं कॉम्प्रेसिबल फ्लो. एक्झाम्पल, फ्लो ऑफ ऑल गॅसेस इज कॉम्प्रेसिबल. गॅसेस जे नॅचरली कॉम्प्रेसिबल असते, आलं लक्षात? आणि इनकॉम्प्रेसिबल फ्लो म्हणजे काय? द फ्लो इज सेड टू बी इनकॉम्प्रेसिबल when the volume of the fluid and density of fluid does not changes. जर डेन्सिटी आणि व्हॉल्यूम चेंज होत नसेल तर त्याला म्हणायचं
इनकॉम्प्रेसिबल. आलं लक्षात? हा, एक्झाम्पल, लिक्विड्स आर कन्सिडर्ड टू बी इनकॉम्प्रेसिबल. लिक्विड हे इनकॉम्प्रेसिबल असतात. आलं लक्षात? कन्सिडर करतो. समजलं? हा, तुम्ही अजून लिहू शकता एक्झाम्पल, इनरोटेशनल, रोटेशनल. आलं लक्षात? ते आपल्या सिलेबसला नाही म्हणून मी घेतलं. आलं लक्षात? आता नेक्स्ट बघू मित्रांनो, रेनॉल्ड्स नंबर. नेक्स्ट कन्सेप्ट बघू. बघा मित्रांनो, पुढची कन्सेप्ट आहे रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबर म्हणजे काय? इट इज द रेशो ऑफ, इट इज द रेशो ऑफ inertia force, inertia force to viscous force, to viscous force. It is the ratio of inertia force to the viscous force. NRE म्हणजे रेनॉल्ड्स नंबर. हा, inertia force to viscous force. इनर्शिया फोर्स काय? रो व्ही डी. आणि विस्कस फोर्स म्हणजे विस्कॉसिटी. विस्कस फोर्स म्हणजे विस्कॉसिटी. रो व्ही डी अपॉन म्यू. रो व्ही डी अपॉन म्यू. रो व्ही डी अपॉन म्यू. बघा मित्रांनो, आता व्हीडी जसं तसं ठेवलं आणि म्यू अपॉन रो काय असतं रे? कायनामॅटिक विस्कॉसिटी. हे दुसऱ्या चॅप्टर, पहिल्या चॅप्टरला बघितलं आपण. म्यू अपॉन रो काय असतं? कायनामॅटिक विस्कॉसिटी. म्यू अपॉन रो काय असतं? कायनामॅटिक विस्कॉसिटी. हा, एनआरई रेनॉल्ड्स नंबर इज इक्वल टू एक तर व्हीडी अपॉन न्यू किंवा रो व्हीडी अपॉन म्यू. हा, सिग्निफिकन्स मध्ये काय लिहायचं मित्रांनो? याच्या सिग्निफिकन्स आत्ताच जे सांगितलेलं, हा, जर रेनॉल्ड्स नंबर हा 2000 पेक्षा हे लिहायचं सिग्निफिकन्स मध्ये. जर रेनॉल्ड नंबर जर 2000 पेक्षा कमी असेल तर फ्लो असतो लॅमिनार. आणि जर रेनॉल्ड्स नंबर 4000 पेक्षा जास्त असला तर फ्लो असतो टर्बुलंट. आणि दोघांच्या मध्ये असलं तर ट्रान्सिट. आलं लक्षात? हे लिहून टाकायचं. हा, समजलं? आलं लक्षात? हे लिहायचं सिग्निफिकन्स मध्ये. समजलं? आता बघा पुढचं. आणि रेनॉल्ड्स नंबरला युनिट नसतं. लक्षात? डायमेन्शनल लेस क्वांटिटी. लक्षात? बघा मित्रांनो, डिस्चार्ज, द अमाऊंट ऑफ फ्लुइड फ्लो पर युनिट सेकंड इज कॉल्ड एज अ डिस्चार्ज. द अमाऊंट ऑफ fluid flowing per second is called as a discharge. Is called as a discharge. Discharge. And what is the SI unit of discharge? You know, discharge above flowing amount of fluid flowing per second. म्हणजे प्रत्येक सेकंडला किती पाणी बाहेर पडतं त्याला म्हणायचं फ्लो रेट किंवा डिस्चार्ज. फ्लो रेट पण शब्द याला. फ्लो रेट किंवा डिस्चार्ज. हा, तर हे कशाने दाखवते? क्यूनी. कशाने दाखवते? क्यूनी. व्हॉल्यूम अपॉन टाइम. फॉर्म्युला काय याचा? व्हॉल्यूम अपॉन टाइम. तर व्हॉल्यूम, हा, व्हॉल्यूम अपॉन टाइम. तर व्ही अपॉन टी म्हणजे युनिट काय राहील? मीटर क्यूब पर सेकंड. टाइमचं युनिट सेकंड आणि व्हॉल्यूमचं किती आहे? मीटर क्यूब. खूप महत्वाची डेफिनेशन आहे. नंतर तुम्ही व्हॉल्यूमला एरिया इंटू लेंथ लिहू शकता. एरिया इंटू लेंथ अपॉन टाइम. व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ असतं ना. आणि लेंथ अपॉन टाइमला काय म्हणतो आपण? वेलॉसिटी. एरिया इंटू वेलॉसिटी म्हणजेच डिस्चार्ज. एरिया इंटू व्ही. ए इंटू व्ही म्हणजे काय असतं? डिस्चार्ज. समजलं एवढं? हा, आज पुरतं एवढं बस झालं. बाकीचं उद्या पाहू. लक्षात?